नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शन या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी 7वा भाग वाचतो. समीक्षिका. असंच एक मूल्य वात्सल्य पतीपत्नीच्या नैसर्गिक उन्मेषातून जन्माला आलेलं, दोघांकडून उरीपोटी जपत असलेलं असंच एक वात्सल्य. पण ते पती पत्नीऐवजी सामाजिक नैतिकतेच्या पलीकडून जन्माला आलेलं. त्यामुळे सामाजिक नैतिकतेच्या बंधनामुळे ते वर्षानुवर्षे उरातच साठवून ठेवावं लागलेलं. त्याचा एक उत्कट स्फोटक आविष्कार कुसुमाग्रज शिरवाडकरांच्या कौंतेय नाटकातला. कविमित्र. महाभारतातील महारथी कर्णाला कवडी किमतीचा अधिरथ आणि दीड दमडीची राधा यांच्या अधम कुळातला सूतपुत्र म्हणून आयुष्यभर निर्भत्सना केलेली. पण महाभारतीय युद्धाच्या रणभूमीवर कर्णाच्या शिबिरात अगदी मध्यरात्री त्याला माहीत नसलेली त्याची खरी आई अकस्मात भेटायला आलेली. कर्ण. कोण आपण? कुंती. मी 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 भिकारीण म्हणून आले आहे. एक दान हवंय मला. कर्ण. कोणतं दान? कुंती. मला मला माझा मुलगा हवा आहे. कर्ण. कुठं होता तुमचा मुलगा? कुंती. माझा मुलगा इथंच आहे, या महालात, माझ्या समोर उभा आहे. कर्ण. समजलो. मला आई नाही आणि तुम्हाला मुलगा नाही. या 2 गोष्टींचं गणित मांडून तुम्ही माझी आई व्हायला सिद्ध झाला आहात. माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ दिवस उद्या उगवणार आहे. त्यापूर्वीच्या या रात्री एका खोट्या आईचं का होईना, पण मला आशीर्वाद मिळाले तर हवेच आहे. कुंती. खोटी आई नाही रे. मी तोंडावरील वस्त्र बाजूला करते. कर्ण. आपण राजमाता कुंती? भगवती, आपल्या अनपेक्षित दर्शनानं मी भांबावून गेलो आहे. आपण मला मुलासारखं मानता हे खरोखरच माझं सौभाग्य आहे. पण हे अश्रू कशा करता? कोणतं दुःख घेऊन आपण कर्णाच्या शिबिरात अवेळी येण्याचं हे अपूर्व धाडस केलं? मानीव आईच्या प्रेमामुळे? कुंती. नाही, मानीव नाही. कर्ण. अरे कसं सांगू मी तुला? मी तुझी मानीव आई नाही, मी तुझी खरी आई आहे. कर्ण. काय बोलता आपण? कुंती. मी सांगते ते सत्य आहे. परमेश्वराला स्मरून सांगते हे सत्य आहे. कर्णा, 9 महिने तुझा गर्भाचा भार पोटात वागवला आहे मी. कर्ण भांबाव. तू माझी आई आहेस? कुंती. होय. कर्ण. माझा विश्वास बसत नाही. कुंती. मी सांगते खरं आहे. सारं लज्जास्पद आहे. तू माझा पहिला, सर्वात थोरला मुलगा आहेस. कुवारपणात मी मोहाला बळी पडले आणि तुला जन्म दिला. मी भयभीत झाले. थोर कुळाची प्रतिष्ठा चिरेबंद भिंतीसारखी सभोवार उभी होती. ही भिंत ओलांडण्याचं, संकटाची परंपरा अंगावर ओढून घेण्याचं धैर्य मला झालं नाही. मी माझ्या लाडक्याचा त्याग केला. राधिकेच्या दाराशी माझा पोटचा गोळा नेऊन टाकला. कर्ण. सार कपोल कल्पित. कुंती. भाची पांडवांची शपथ घेऊन सांगते की मी तुझी आई आहे. माझ्या डोळ्यांकडे पहा. मी खरं बोलते आहे हे तुला समजून ये. कर्ण.
खरं वाटायला लागलं. मला सुद्धा खरं वाटायला लागलं. हीच तुझी नजर भीतीने लज्जेने दूर पळत होती. पण त्या भयभीत डोळ्यातही मायेचा ओलावा संपून जात असे. मला नवल वाटायचं. पण आत्ता उलगडा झाला. होय, धर्मराजाची आई मोहवश होऊन कुवारपणात आपल्याला जन्म देईल. पण कर्णाचा तेजोभंग करण्यासाठी ती त्याच्याकडे जाऊन काही कपोलकल्पित कहाणी सांगेल हे संभवत नाही. हे खरं असावं. पण हे आणखी कुणाला ठाऊक आहे का? कुंती. होय, भीष्म मामंजींना ठाऊक होता. श्रीकृष्णालाही ठाऊक आहे. कर्ण. तरीच श्रीकृष्णाच्या शिष्ठाईचा अर्थ आत्ता माझ्या ध्यानात येत आहे. कर्णा, तू पांडवांच्या पक्षाला येशील तर पांडव तुला थोरला भाऊ मानून साम्राज्याचं उदक तुझ्या खांद्यावर व्हायला तयार आहे. मला वाटलं माझ्या थोर पराक्रमाला पांडव औंदार्याची लाज देत आहे. पण नाही, तो माझा हक्क होता. थोरल्या भावाचा हक्क. मी कुंतीचा मुलगा. सापडली, माझी आई सापडली. या देवदेवतांनो, आकाशात या आणि माझ्यावर, माझ्या आईच्या अंगावर पुष्पांचा वर्षाव करा. या गंधर्वानो, गीतवादनाच्या मैफिली झडू द्या. नद्यांनो, सागरांनो, क्षणभर स्तब्ध राहा आणि आपल्या पाण्याचं पवित्र सिंचन आमच्या मस्तकावर करा. माझी आई सापडली. कर्णाची आई सापडली. कुंती जवळजवळ. बाळ कर्णा, लाडक्या कर्ण. बाळ. कर्णाची प्रत्येक पावलाला विटंबना करणाऱ्या दुष्टांनो, ऐकलत का हे? पांडवांची माता, हस्तिनापूरची सम्राज्ञी, पंडूची पट्टराणी कर्णाला बाळ म्हणते आहे. मी सूतपुत्र नाही, अधम कुळातला नाही. मी महाराणी कुंतीचा मुलगा आहे. मी राधेय नाही, कौंतेय आहे. ऐका, विश्वातील साऱ्या सुष्ट दुष्ट शक्तींनो, दांभिकांनो, वैऱ्यांनो, मित्रांनो, सारे जण ऐका. मी कौंतेय आहे. बेहोश होऊन आसनावर बसतो. कुंती छातीशी घेऊन. कर्ण, माझ्या लाडक्या, चेहरावरती पहा. कर्ण. आई, मला रडू दे. मला दुसरं काही नको. मला फक्त रडायचंय. आईच्या छातीवर पडून रडायचंय. कैक वर्ष रोखून ठेवलेलं रडू आहे ते. आई, इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.